माहेश्वरी ज्ञानेश्वर मंगळ गुणी सेवा करी दासी जनी हे हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी विठ्ठल वेळेच्या अभावी जरा लवकर घेतलं. खूप छान टाळकरी आहे, त्याच्यावर काही वाद नाही. श्रोते चांगले आहेत, शांत आहेत आणि सगळ्यांना स्टेज पाहिजेत. पण आता ते खुर्च्या मर्यादित आहे, तर मी तरी काय करू. कागद असतो कागद नोटेचं आणि 100 रुपयाची नोट आहे, 500 रुपयाची नोट आहे, 50 रुपयाची नोट आहे. त्याची कागदाची क्वालिटी आहे ना, जात एकच असते. त्याच्यावर आकडा बदललेला असतो. आकड्यामुळं कागदाची किंमत वाढते. वेळ लागेल समजायला अजून. एवढ्या लवकर समजल्यावर काय राहिलं. सेम क्वालिटी कागदाची, त्याच्यावर आकडा असतो. 500, 1000 आणि काही देश असे आहेत त्यांच्यावर 10,000 लिहिलेले, पण त्याची किंमत फक्त 2 रुपये. लिहिलेले किती. असे बरेचसे करन्सी. तुम्ही आता भारी माणसं आहे त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. काही करन्सी असे आहेत त्याच्या नोटवर 50,000ची नोट लिहिलेली. भारताची किंमत आहे 100 रुपये. त्यांची किंमत बोलायला 50,000. त्याचा नियम असा आहे, ज्या देशाची करन्सी नोट सगळ्यात लहान असते तो देश जगात मोठा असतो. न समजता नका बाजूवर टाळा. ज्या देशाची नोट सगळ्यात लहान असते तो देश जगामध्ये मोठा मानला जातो. असा नियम आहे. ज्याचे शब्द लहान असतात त्याचा अर्थ मोठा असतो. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. शब्द लहान आहे, भाव अक्षराची गाठी किती बघा ना तुम्ही. आणि जो अभंग घेतलेला आहे तो तुमच्या जिल्ह्याचा आहे, परभणीचा आहे. संत जनाबाई आपल्या परभणीचा स्वाभिमान आहे. महाराष्ट्राचा आहे पण परभणीचा. ऐका हो, अजून तर सुरुवात नाही केली. एकंदरीत 14-15 हजार अभंग आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्या संतांचे. ज्ञानोबारायांचा गाथा आहे, तुकोबारायांचा गाथा आहे, नाथ महाराजांचा गाथा आहे. सगळ्यांचे अभंग 14-15 हजारच्या दरम्यान असतील. सगळ्या 15,000 14,000 अभंगातून हा एकमेव अभंग ज्ञानेश्वरीचं वर्णन करणार आहे. एकमेव अभंग ज्ञानेश्वरीचं वर्णन करणार आहे. महिमा सांगणं वेगळं, करेक्ट वर्णन करणं वेगळं. याला डोकं लागतं बघा समजायला सुद्धा. तुम्ही फार मोठे आहात, सोपं आहे बोलणं. कसे आहात सांगणं अवघड आहे. फार मोठे आमचे साहेब असा हात वर करतात, पुढचे शब्दच नाही त्याच्याकडे. शब्द दारिद्र्य मानतात. कळालं का तुम्हाला. शब्द नाही, काहीच नाही. एवढंच नियम. माझा एक मित्र आहे, तो शिव्या देण्यात पटाईत आहे आणि तो स्तुती करतोय का शिव्या देतोय हे आजपर्यंत लोकांना कळालं नाही. एवढं आमचे महाराज. आशाचा अर्थ काय करतात, नालायक आहेत का चांगले. पुढे शब्द नाही ना. याला म्हणतात आतल्या गाठीचा. काहीच कळू देत नाही तो. मग महाराज हे कसं काय. करन्सी लहान, भाव मोठा पाहिजे. भाव अक्षराची भाव मोठा. काही माणसं 1000 पानं लिहितात
सारांश काहीच निघत नाहीत. माऊलीचा एक शब्द सूर्यासारखा आहे. पण या जगामध्ये दोनच व्यक्ती आहेत ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारे. खुद्द ज्ञानेश्वर महाराज, दुसरी जनाबाई, ज्यांचं आज आपण चिंतनाला अभंग घेतला. आणि ही समयाची अनुकूलता आहे. 2-3 वर्ष पंडित महाराज आले होते, ज्ञानेश्वरीची सेवा करतायत. आज ज्ञानेश्वरीची सांगत आहेत पारायणाची, म्हणून अनुकूलता आहे. गडबड करू नका. मला कल्पना आहे आवाज तिथपर्यंत येत असेल, पण ऐका फक्त. तुम्ही ऐकण्यात मजा, बघण्यात नाही. विठाला विठाला ज्ञानेश्वरीची पारायण सांगत आहे म्हणून हा अभंग. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? 200 पारायण लोकांकडून करवून घेणं या काळात अवघड आहे महाराज. बायको ऐकत नाही. या काळात 200 गावांनी ऐकणं माणसाचं अवघड आहे. आणि जो सहयोग सेलोनी केला पंडित महाराजा, तो कायम करा. मी पंडित महाराजांच्या मागे. भिवू नकोस. थोडा त्रास होतो या गोष्टीचा. मोठं व्हायला त्रास होतो. मोठ्याला नावं ठेवायला लहान असतो. मोठ्याला नावं ठेवण्यासाठी लहान असावं लागतं. ते आहेच, जन्मतः लहान आहेत. कोणती बुद्धी असते माणसाच्या मेंदूमध्ये? एक समज आहे आणि तो समज सोडत नाही. त्या समजेपासून मुक्त करणारी ज्ञानेश्वरी. नाही समजणार असून तुम्हाला. तुम्ही ठरवलेलं आहे जगातला प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ आणि त्या पंथाची मान्यता डोक्यात बसवलेली आहे की मला हेच वागायचं आहे. मुस्लिम धर्म आहे, त्याला असं वाटतं की हा ड्रेस माझ्या धर्माचा आहे. वारकऱ्यांना वाटतं हा ड्रेस माझ्या धर्माचा आहे. ईसाई लोकांना वाटतं हा ड्रेस माझ्या, ही समजूत आहे. आपण मनुष्य आहोत हे समजलं नाही, पुढचं काय समजणार? नियम आहे. माझा मुद्दा आहे, नियम आहे. कळणं वेगळं आहे. ठरवलेलं आहे की हाच माणूस मोठा आहे. महाराज, या समजेनं सगळ्यात मोठं भारताचं नुकसान झालंय. सगळ्यात मोठं नुकसान झालंय. तालुक्यात आम्ही 10 संत येतो, कुणाची पुण्यतिथी करायची? आणि एकही साधू समजलेला नाही. पण प्रत्येक गावाची, तालुक्याची, लोकाची, समाजाची मान्यता आहे हा साधू मोठा आहे. कळला का मानला? बोला ना. मानलाय. समजलाच नाही तो. अहो, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा आहे त्या महाराष्ट्रामध्ये इतर संत आहेत आणि ते ज्ञानोबांपेक्षा मोठे आहेत आणि तिथे गर्दी होती. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. समजून घ्या. हा माणूस मोठा आहे, दिलं काय समाजाला? समजून घे. माणूस मोठा आहे, दिलं काय समाजाला? नीट आहे का? स्वतः मोठा झाला, स्वतः मोठा झाला. ज्ञानोबांनी समाजाला मोठं केलं, ते ज्ञानोबा आहे. प्रत्येक साधू, माझं नाव घ्या, मला माना, माझ्याकडे ती सिद्धी, आपलंसं करतो. पंथ आपलेसे करतात, धर्म आपलेसे करतात. ज्याला धर्म समजलेला नाही तो सुद्धा धर्म परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आहे. ज्याला ज्ञान कळालेलं नाही तो अज्ञानाला ज्ञान समजून समोरच्या मध्ये टाकतो. एक चांगला माणूस माझ्याकडे आला, शांत राहा, ऐका मस्त. बाकी मुठभर माणसं समाजाला नाराज करू नका बरं का. तुम्हाला ऐकू येत नसेल, भाग सोडून द्या. फार उशिरा आल्यामुळे गडबड झालेली. विठाला 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 ही माणसं जेव्हा माझ्याकडे आली ते त्यांच्या धर्माचं महत्व सांगते. तुम्ही 1-2 प्रश्न विचारले त्यांना, हे कसं ते कसं, त्यांच्या डोक्यातच ते बसले. तेव्हा महाराज
आमच्या धर्मामध्ये प्रश्न विचारायचा नाही. मराठी कळाले का? जाऊ दे, तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही मेहनत करून आलात. आमच्या धर्मामध्ये प्रश्न विचारायचा. माझी मराठी खूप मोठी बरं का, शब्द लहान आहे. प्रश्न विचारण्याची बंदी आहे, याचा अर्थ तुमच्या बुद्धीवर त्यांनी ताबा मिळवून गुलाम केले तुम्हाला. जिथं प्रश्न विचारण्याची मुभा नाही, ती माणसं तुम्हाला गुलाम करतात. गीतेमध्ये याच्यावर सगळा खेळ आहे. प्रश्न आहे अर्जुनाचा, संशय आहे अर्जुनाचा. एतन्मे संशयम, हा माझा संशय, विचार. आणि जगामध्ये सगळ्यात मोठे सांगतो तुम्हाला ज्ञानोबर आहेत. तर्क करा हो. कुतर्काला महर्षी व्यास देखील घाबरतात. तर्केताम मा कुतर्केताम. तर्क करा पण कुतर्क करू नका. माऊली म्हणतात माझ्याकडे कुतर्की या. कुतर्कांची दृष्टी त्यांना सुद्धा मी नीट करतो. हे ज्ञानोबर आहे. काय विचारायचं ते विचारा, पण मोकळं व्हा. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. गाठी म्हणत ना गाठी, मोकळं व्हा. समज बदला. समज बदलण्यासाठी संगती. जो लहान मुलगा आहे आईच्याच संगतीमध्ये असतो. मी असे बरेचसे घरं पाहिलेत, 4 मुली असल्या आणि ते 5वा जर मुलगा झाला ना, ती मुलगा सुद्धा मुलीसारखा बोलतो. मराठी का? तो कोण आहे? मुलगा. पण घरात 4 बहिणी आहेत. त्या मुलाला हे समजत नाही की आपण मुलगा आहोत म्हणून. जेव्हा तो मुलाच्या सानिध्यामध्ये येतो, मग त्याला ज्ञान होतं की बहिणी वेगळ्या आहेत, तर मी मुलगा असं मी तुमच्याबद्दल बोलतोय. जोपर्यंत संसारिकाच्या सानिध्यामध्ये आहात तोपर्यंत तुमची बुद्धी गुलाम आहे, संसारिकाप्रमाणे विचार करते. बरेचसे आध्यात्मिक म्हणवणारे देखील संसारिकाप्रमाणे विचार करतात. ते परमार्थात आलेत याचाच त्यांना अंदाज नाही. काय विचार केला पाहिजे, कसं, अंदाजच नाही. समज ठरवलंय त्यांनी डोक्यामध्ये हेच आहे म्हणून. आणि हा आग्रह, हा दुराग्रह अर्जुनाला घेऊन बुडाला. मी हे करू शकत नाही, हा दुराग्रह आहे. आणि एकदा दुराग्रह तुमच्या जीवनामध्ये आला, तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगतो. 700 कोटी लोक आहेत सध्या. आपण आता किती आहेत? 700 कोटी लोक आहेत. काही देशावर बॉम्ब चालू आहेत, काही ठिकाणी युद्ध चालू आहेत, काही ठिकाणी बसायला जागा नाही, काही ठिकाणी भाकरी नाही आहेत. पृथ्वीला कोणाशीच काही देणं घेणं नाही, कोणाशीच काही देणं घेणं नाही. तुम्ही या जगात दिवसभर काम करा, थँक्यू म्हणणार नाही कुणी, आभार अभिव्यक्त करणार. आणि तुम्ही सगळ्यात मोठे व्हा, अडवणार नाही कुणी तुम्हाला. म्हणून गरीब माणसं भारतात मोठे झाले. सामान्यातला सामान्य साधक ज्ञानेश्वरीला हात धरून संत झालेला आहे. एकदम सामान्य. ज्याला ज्ञानेश्वरी कळते त्याला मानणं काही विशेष नाही हो. जे ज्ञानेश्वरीचा चुकीचा अर्थ सांगतात लोक त्यांना सुद्धा संत मानतात. हिला ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, लोह उभे खाय माती. लोह उभे खाय. तो कीर्तनकार जोपर्यंत ती माझी ज्ञानेश्वरी ऐकत नव्हता तोपर्यंत सांगत होता, लोखंड उभं केलं तरी माती खातं त्याला. लोखंड उभं केलं, भिंतीला उभं केलं तरी लोक ज्ञानेश्वरी ऐकत होते. आणि त्याला महाराज म्हणून जास्त दक्षिणा देत होते. काय महाराज? त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जो महाराज ज्ञानेश्वरीपेक्षा संसारिकाचं वर्णन करतो ना, तो जास्त कमवतो. नाही का? जास्त कमवतो आणि परमार्थातलं पुण्य गमवतो. आणि जिथं पुण्य गमवलं ना, आता ही अंधश्रद्धा नाही बरं का, पुण्य आणि पाप. त्याची एक व्याख्या समजून घ्या. काय समजणं हे पुण्य, वेळेवर समजणं हे पुण्य, न समजणं पाप आहे. लहान मोठं उदाहरण देणं सोडून देतो मी तुम्हाला. मोठं उदाहरण देतो. रामाची पत्नी आहे, तिला साधू समजला नाही. तुमच्याकडून काय अपेक्षा करू?
जो रावण आहे खानदानी अपहरण करण्याकरता आलाय त्याला बसायला पाठ देते ती आणि फळं खाऊ घालते. कोणाला? बोला ना. कधी कधी तुम्ही पण तुमचा विचार करा, किती रावण घरात घेतले साधू समजून. नंतर तुम्ही उलटला की हे साधू असे असतात. साधू नसतातच. रावणाला साधू समजल्यामुळं घरात आक्रमण झालंय. साधू नाहीतच. सीतेला समजलं नाही, पण सीतेच्या डोक्यात पक्क आहे की याला साधू म्हणतात. आणि तुमच्या डोक्यात जे पक्क आहे त्याचा अभिनय समोरचा नट करत असतो. तुम्हाला असं वाटतं ना की दाढी वाढवलेला साधू आहे, तुम्हाला असं वाटतं त्रिपुंड लावलेला साधू आहे, लाल, बरोबर समोरचा माणूस तसाच करून येतो. लुटायचंय तुम्हाला. आणि ज्याला देवाने भरपूर दिलेलं आहे तो लुटवण्यासाठी परमार्थ हातात येतो. का की त्याला मिळालेले देवाकडून. सामान्याकडून काय घ्यायचे त्याला? ज्याला सामान्याकडून घ्यायचंय त्याला दाखवायचं. आणि तुमच्या डोक्यात ती समज आहे, याला साधू म्हणतात. हा परिणाम महाराष्ट्रावर झालाय. महाराष्ट्रावर सगळ्यात पहिले संत महाराष्ट्रातले ज्ञानेश्वर महाराज आहेत. समजून घ्या बरं का, मौलिक आहे. सगळ्यात पहिले संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ज्ञानेश्वरीमुळं आजपर्यंत महाराष्ट्रात संत होतात. तिला जननी म्हणतात. कोणताही संत. एक ज्ञानेश्वरीमध्ये प्रकरण आहे, किती समजेल तुम्हाला माहीत नाही, पण लक्ष देऊन ऐकायला लक्षात येईल तुमच्या निमित्ताने महाराष्ट्र ऐकतो. 13व्या अध्यायामध्ये एक प्रकरण आलेले, अज्ञानम यदतोन्यथा. ज्ञानाचे 18 लक्षणं सांगितलेली आहेत आणि अज्ञान याच्या विरोधात आहेत असा एक शब्द आलेला आहे. अज्ञानम यदतोन्य, याच्या विरोधात जे आहे त्याला अज्ञान समजावं. माऊली त्याच्यावर पुन्हा ओव्या लिहिल्यात 100-150 एका शब्दावर. अज्ञानम यदतोन्य 100-150 ओव्या लिहिल्यात. अज्ञानी कशी. आणि मग ज्ञानोबांच्या लक्षात आलं की निवृत्तीनाथ महाराज समोर ऐकतायत. खूप गंभीरतेनं ऐकताय बरं का, खतरनाक प्रकरण आहे. म्हणजे माऊली काय आहे, ज्ञानेश्वरी काय आहे हे समजण्याचं मुख्य स्रोत आहे. आणि ते 100-150 ओव्या लिहिल्यानंतर त्याचा समारोप करत असताना माऊली थोडी प्रार्थना करतात गुरुदेवांना. गुरुदेव, आपण सुज्ञ श्रोते आहात आणि एका शब्दाचं मी फार मोठं विश्लेषण केलेलं आहे. माझ्याकडून थोडा विस्तार झालेला आहे, थोडं माफ करा. बोलणं अधिक झालंय. माऊली म्हणतात बरं का, रसाळ बोलणं, अमृतात ते पैजा जिंकणारं बोलणं, भाव अक्षराच्या गाठीत असणारं बोलणं. बोलणारे ज्ञानोबा आपल्या गुरुदेवाला म्हणतात. गुरुदेव म्हणजे काय ते पण आज तुम्हाला कळेल. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे काय. थोडा विस्तार झाला, मला माफ करा. निवृत्तीनाथाने एक शब्द दिलाय बरं का. निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत माहिती आहे ना सगळ्यांना? गुरु आहे. गंभीरतेने घ्या. निवृत्तीनाथ महाराज गुरु आहे. गुरु हा नेहमी गुरु असतो, म्हणूनच तो गुरु आहे. ज्या गुरुला सांगावं लागतं तुमचं ऐकतो तो तुमचा शिष्य आहे, तो गुरु नाही. बरेचसे महाराज लोकांना सांगावं लागतं. अनेक गुरु असतात त्यांना आणि मग ते महाराज पुढं होऊन काम करतात. गुरु इतके शिष्य आहेत ते संसारिक माणसं सांगतात महाराज असं केलं पाहिजे. आमच्यावरही प्रयोग झाला होता भगवानगडावर. महाराज ही भिंत जरा तिरकी, म्हणलं बांधायचीच तशी, पुढं बोल. नाही म्हणजे तिरकी, म्हणलं तशीच बांधली, पुढं बोल. नाही म्हणजे तिरकी वाटते, म्हणलं बोल. नाही सरळ केली असती तर बरी झाली असती. त्याचं ऐकलं नाही. कळालं तर कोण आहे तो सांगणार आहे. त्याचं ऐकलं म्हणजे तो कोण झाला माझा. माझे गुरु ज्ञानेश्वर महाराज आहेत. संसारिकडे सांगायचं का आम्हाला. नाही महाराज नुकसान होईल. म्हणलं संसार सोडल्यानंतरच झालेले, आता काही नुकसान नाही. आता काही काय फार फार तर कीर्तन ऐकणार नाही. लय राग आला तर युट्यूब बंद करतील. मुक्त होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. म्हणून सांगतात कोण.
निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे आपलं मनोगत अभिव्यक्त करतात. थोडा विस्तार झाला, गुरुदेव थोडं माफ करा. निवृत्तीनाथांना ज्ञानोबराय म्हणतात. आयुष्यभर धडा घ्यावर काय ओवींचं एक प्रकरण खूप चांगलं आहे, घरी गेल्यावर वाचा सुद्धा. मी संक्षिप्त सांगतोय तुम्हाला. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांचे गुरु, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून जगाला तारलं, त्यांचे गुरु आहेत निवृत्तीनाथ महाराज. फार गोड बोलतात. ज्ञानोबराय, का घाबरतायत तुम्ही? बिहसी का वाया, काय विनाकारण घाबरतोस? अरे तू कवी पोषक आहेस. हा शब्द संपूर्ण ज्ञानेश्वरीला जड आहे. काय शब्द आहे? बिहसी का वाया, का घाबरतोस कवी पोषका. कठीण शब्द. संस्कृतमध्ये महाकाव्य आहे, महाकाव्य, ज्याचं नाव आहे अभिज्ञान शाकुंतल. 2000 वर्षापासून संस्कृतवर राज्य करत आहे अभिज्ञान शाकुंतलम, कालिदासाचे. त्याच्यावर एक महाकाव्य आहे शिशुपाल वध, ते त्याच्यावर राज्य करत. ज्यांना आणखीच चांगलं पाहिजे, बेटर देन बेटर, ते अभिज्ञान शाकुंतलपेक्षा शिशुपाल वध वाचतात. आणि तरी सुद्धा ज्यांना कमी वाटतं ते नैषध वाचतात. नैषध म्हणल्यामुळे तुम्हाला कळालं नाही बरं का. नल दमयंतीची कथा ऐकली ना, ती कथा म्हणजे नैषध. ही जाड शब्द वापरल्यामुळे लोकांना कळत नाही. आता ही जी तिन्ही नावं घेतली मी, संस्कृत मधलं सगळ्यात शेवटचं काव्य, महाकाव्य नैषध आहे, जिथं नल दमयंतीची कथा आहे. ही जी तीन आहेत, अभिज्ञान शाकुंतल, शिशुपाल वध आणि नैषध, हे तिन्ही महाभारतातून जन्माला आलेले. या तिघांच्या कथा हे महाभारतातून जन्माला येऊन महाकवी झालेत, महाकाव्य लिहिलेत. याला म्हणतात कवी पोषका. व्यासांच्या विशाल बुद्धीवर हे तिघजण महाकवी झालेत. तसं महाराष्ट्रात जेवढे संत आहेत, जेवढे कवी आहेत, 3 प्रकारचे कवी आहेत महाराष्ट्रामध्ये. एक संत कवी आहे, एक पंत कवी आहे आणि एक तंत कवी आहे. माहिती ना तंत कवी? लावणी ऐकते ना लोक. काय काय एक जण माणूस माझ्या कीर्तनाला यायचं. मी म्हटलं कसं काय? नाही, रात्री जरा जागरण झालं, लावणी ऐकायला गेलो होतो. फार स्वच्छ मनाचा माणूस. जेवढे दारुडे मोकळ्या मनाने बोलतात ना, एवढे माळकरी बोलत नाही बरं. भाव अक्षराची एवढं प्रामाणिक अंतकरण मी सांगतो तुम्हाला, माझा अनुभव आहे. नाही बोलत. आता याच्या पुढे जास्त बोलत नाही. तंत कवी, लावणी लिहिणं, हे तिघे ज्ञानोबरायच्या जवळपास. बघा नीट ऐका. निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज समकालीन, मुक्ताबाई, हे सगळे, नाथ महाराज तुकोबाराय, निळोबाराय, हे सगळ्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्याचं मूळ स्रोत हे ज्ञानोबराय आहे. कवी पोषका. आंधळा आणि पांगळा नवीन निर्मिती आहे ज्ञानोबरायांची, आणि त्याचा विस्तार नाथ महाराजांनी तुकोबारायांनी केलेला आहे. पण त्याची पहिली संकल्पना, आजही तुम्हाला जर प्रश्न विचारला विमानाचा शोध कोणी घेतला, तर आजच्या लोकांची नावं सांगता का तुम्ही? मूळ स्रोत. तसं मूळ स्रोत ज्ञानोबराय आहे. गवळण म्हणजे काय, कविता म्हणजे काय, काव्य म्हणजे काय, याचं मूळ स्रोत, मराठीचं स्रोत हे ज्ञानोबराय आहे. कवी पोषका, कवींना संकल्पना देणारे ज्ञानोबराय, आणि त्याचे आपण लेकरं आहोत. ही ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, त्याची सांगत आहे. किती महान ज्ञानेश्वरी. एक ओवीतून महाकाव्य तयार होतं, ते ज्ञानोबराय आहे. पण महाराज कळत का नाही? इथे तर गुंतलोय ना आपण. कळवून घ्यायचंच नाही, नाही का? कळवून आमचं भजनच प्रमाण आहे. आमच्या डोक्यात समजूत काय हेच पाहिजे
अहो भजन उपासना सगळं मुक्त होण्यासाठी. माझं पुन्हा आहे का, मुक्त न होता बद्धतेवर अहंकार करू नका. आमचंच बरोबर आहे हाच दुराग्रह आहे, हाच भ्रम आहे. ज्ञानोबर आहे त्यातून मुक्त करतात, मोकळं करतात. तुम्हाला जीवन जगण्याची कला देतात. सगळ्या प्रकार ज्ञानेश्वरीमध्ये सगळे रस आहेत, 9 रस आहेत. एक एक मी काही ओव्या वाचतो ना, आता 6-6 महिने हसत नाही, एवढं गंभीर आहे. आणि काय ओव्या जर ऐकल्या वाचल्या ना, 1-1 वर्ष हसू थांबत नाही, मनातल्या मनात हसतो ते ज्ञानेश्वरी. आणि तो बौद्धिक आनंद आहे, शारीरिक आनंद क्षणासाठी आहे. आज तुम्ही महाराजांच्या ह्याच्यात सगळे पक्वान्न खाल्ले, किती वेळ टिकले? मी जास्त नाही बोलत. तुम्ही इथं खाल्लं, पुढं खाल्लं, देशाचं खाल्लं, राज्याचं खाल्लं वगैरे वगैरे. काही रस्ते खातात, काही खडी सिमेंट खातात, सोडून द्या त्या गोष्टी खातात. किती वेळ टिकणार आहे? माझा मुद्दा आहे का, किती वेळ टिकणार आहे? ज्यांनी सगळं लुटवलं त्या तुकोबरायांचे अभंग अजरामर झाले, लुटवल्यामुळे. न संपणारी, ऐका, न संपणारी संपत्ती अभंग आहे, शब्द आहे ते. अभंग न संपणारी काय म्हणून समोरच्या लक्ष. मला सांगा 700 वर्षात किती राजे लोक झाले, मंत्री झाले. मी एकदा टी व्हीवर मालिका पाहत होतो, मग आमच्या वयातले भरपूर लोक बसलेले. इंदिरा गांधी कशा होतात, कशा पद्धतीने गेल्या, कशा मी म्हटलं ज्यांच्या राज्यात आम्ही जगलो त्यांचा इतिहास ऐकायची पाळी आली. ज्यांचे कीर्तनं चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात गाजत होते ते आज गंजलेले पाहिले. काय मान असायचा एकेकाला. तुम्ही जितकं संसारिकाच्या नादी लागाल तितकं तुम्ही बर्बाद व्हाल. जितकं ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश कराल, आतून खुलाल, आतून उमलाल आणि आतला आनंद तुमच्या चेहऱ्यावर ओसंडत असतो. बाहेरून किती दुःख येऊ द्या, आतपर्यंत जात नाही. याच्यासाठी जीवन आहे, बाकी सगळं झूट आहे. पण निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, का घाबरतोस? तुझी ज्ञानेश्वरी येणाऱ्या महाराष्ट्रासाठी संकल्पना प्रदान करणारी, तू कवी पोषक आहेस. हे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, कवी पोषक आहे. म्हणून सगळे शब्द त्याच्या पुढे जाऊन सांगतो. तुम्ही 7-8 दिवस ऐकले भक्तिपंथ बहु सोपं, ऐकले ना सगळे. भक्तिपंथ काय, ज्ञानाला किंमत आहे वगैरे वगैरे. ही भक्ती संकल्पना, ही जी प्रेम सुख संकल्पना आहे ना, ही फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरी सोडून आजपर्यंत नेमकं प्रेम सुख काय हे आजपर्यंत कोणी सांगितलं नाही. आणि ही संकल्पना प्रेम सुख, ही संकल्पना जी अर्जुनासाठी विशेष रूपाने आहे, त्याचे जन्मदाते ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठाला.